स्वामींच्या पादुका घेऊ शकतो, स्वामींचं दर्शन घेऊ शकतो। हे स्वामी समर्थ इथे महाप्रसाद वाटायचं काम चालू आहे। इथून लाईन आहे, इथून प्लेट घ्यायची आणि इथून इथे घेऊन पुढे जाऊन आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊन आपण पुढे जाऊन बसून खाऊ शकतो। छोटे पोट फेटे पण आहेत। नमस्कार मित्रांनो, आज आहे संडे, नवरात्र चालू आहे। आता मी चाललो आहे एकविरेला, बदलापूरवरून जाताना कर्जत मार्गे जाणार आणि जाताना आपल्याला मध्ये स्वामी समर्थ महाराजांचा मठ लागतो पळसदरीला, त्याचं पण दर्शन मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता थोड्याच वेळात आम्ही निघणार इथून। आता सकाळचे 11:15 वाजलेले आहेत, ऊन पण भरपूर आहे। बघू आता ही ट्रिप कशी होते। आम्ही निघालो इथून बदलापूरवरून आणि 500 रुपये जिंकले पण आहे। आता आम्ही रस्त्यामध्ये पोहोचलोय आणि मागे पण 2 नवीन मेंबर ऍड झाले। रात्री आवेश जेवण आवेश 100 रुपये आवेश। तुम्ही जेवण बनावेस, आम्ही आवेस। तिच्या भैया विशा का 100 रुपये आदेश। दिनेश काकाजी गिरेजची आवेश। चिकन बनावेस, रात्री जेवणात आवेस। वॉशरूम इथे ढाबा नाही येतो, वडापाव वाला आहे। आता आम्ही वांगणीच्या थोडं पुढे आलेलो आहे, नजारा बघू शकता तुम्ही। आता थोड्याच वेळात आम्ही कर्जत इथे पोहोचेल। सिनरी बघू शकता मी, सिनरी कसं छान दिसतो एकदम। हे आहे हॉटेल ठाकरे कर्जत इथे आणि हायवेच्या बाजूलाच आहे बघा, गाड्या येतात जातात तिकडून इथे लेफ्ट साईडला। तर आम्ही पोहोचले कर्जत इथे हॉटेल ठाकरे, नाश्ता करण्यासाठी आम्ही। आता मी कर्जतवरून पुढे निघालोय आणि आता इथून पुढे जाणार आहे पळसदरीला, जो आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये। कर्जत मधून ठाकरे हॉटेल पासून पुढे आल्यावर पनवेलकडे आता पहिला लेफ्ट मारून जो सरळ रोड येतो तो जातो पळसदरी, म्हणजे सरळ जातो खोपोलीसाठी। तर मध्येच पळसदरी गाव लागतं, तिथून आतमध्ये गेल्यानंतर तो रस्ता मठामध्ये जातो स्वामी महाराजांचा। आता पुढे पळसदरी गाव येते, आपल्याला स्वामींच्या मठात जाण्यासाठी तिकडून लेफ्ट टर्न मारायचा आहे। हे आलं पळसदरी आणि पळसदरीच्या मठात जाण्यासाठी आपल्याला पुढून ज्या गाड्या येतात वरती तिथून लेफ्ट टर्न मारून मठाकडे जाण्यासाठी रोड आहे। तिकडेच आहे बघ, तिथे एरो दिलाय बघ, स्वामींचं मठ लेफ्ट। हे बघा ती समोरून गाडी जाते, ती मठात चालली आहे। हे बघा इथं एरो दाखवलेला आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाण्यासाठी। छोटासा रोड आहे सरळ जाण्यासाठी।
खोपोली आणि कर्जत रोडच्या मधून लेफ्ट टर्न मारून आतमध्ये जाण्यासाठी रोड आहे. इकडून 4 व्हीलर जाऊ शकते. जर ट्रेनने आलं तर तुम्ही रिक्षा करून कर्जतवरून येऊ शकता इकडे. असं सरळ आले की समोरच स्वामींचा मठ आहे. श्री स्वामी समर्थ यांचा. समोर पार्किंग दिसते, तिकडे जाऊन बघूया. गर्दी आज संडेमुळे भरपूर गर्दी आहे. फायनली आम्ही गाडी पार्किंग केली. हे बघा, पार्किंगला एवढी गर्दी आहे इकडे मठामध्ये. इथे गाडी पार्क केली आहे आणि इकडे पण पूर्ण पार्किंग फुल आहे. ह्या साईडला पण गाड्या पार्किंग आहे. मेन रोड तिकडे राहिला, तिथून आतमध्ये यायचं. आणि आता इथून दर्शनासाठी आम्ही जात आहे मठामध्ये. निसर्गरम्य ठिकाणी. इकडे मागे डोंगर वगैरे आहे. ह्या साईडला पण डोंगर आहे, छोटी छोटी घरं आहे, फार्म हाऊस टाईप. आणि इकडे ह्या साईडला मठ आहे. मंदिरात एंट्री केल्यावर आपल्याला डाव्या बाजूला स्वामींच्या मूर्ती वगैरे, हार. इथे पूजेचं ताट आहे, नारळ, फूल, हार वगैरे. छोटे पोट फेटे पण आहेत. मंदिरात प्रवेश करतोय. पुढे ॲक्च्युली फोटो व्हिडिओ अलाउड नाही, पण जेवढं शक्य होईल तेवढं काढण्याचा प्रयत्न करतोय. बघा, स्वामींचं दर्शन झालेलं आहे. स्वामींचं दर्शन. हे पूर्ण मंदिर आहे, लाइटिंग केली आहे बघूया तुम्ही अशी. हे बघा, स्वामींचा मूर्ती आणि हा मागे फोटो आहे. पूर्ण मंदिर सजवलेलं आहे, पण साईडने फेरी मारतोय पूर्ण. त्या साईडने पाहू शकता तुम्ही. धूप वगैरे, दिवा, अगरबत्ती. समोर स्वामींच्या पादुका आहे या ठिकाणी. छानच आपल्याला दर्शन भेटलेलं आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा पण फोटो येते. आरती करतात आहे. बाजूला हा फोटो आहे त्या आरतीसाठी उभं राहण्यासाठी. इकडून बाहेर आल्यावर इथे स्वामींचा आराम कक्ष आहे. इथे स्वामी समर्थ. आपण खरोखरच भाग्यवान आहात, कारण या वास्तूत आपण उभे आहात. अशा या पवित्र वास्तूत ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ पुण्यावरून मुंबईला जाताना या ठिकाणी विश्राम केला होता, म्हणून याची स्थापना विश्राम असेही म्हणले जाते. श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत देऊन ही जागा दाखवली आणि झेंडा या ठिकाणी फडकावा असा आदेश दिला. केवळ 22 दिवसात ही वास्तू उभारण्यात आली. वास्तुशास्त्रातील हा एक चमत्कार आहे. या वास्तूचे म्हणजेच मठाचे बांधकाम चालू असताना श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष
वानराच्या स्वरूपात येऊन आशीर्वाद देऊन मठाचे बांधकाम पाहून गेले. त्याचे अवाढव्य रूप पाहून काम करणारे कामगार व सेवक वर्ग सर्वांचीच यावर धारणा बसली होती. मठाधिपती नमस्कार करतात. कुणालाही काही दुखापत न करता मठाच्या मागच्या बाजूला ज्या ठिकाणी ही इमारत उभी आहे त्या जागी ते अदृश्य झाले, अशी ही या जागेची कथा आहे. आणि इथे स्वामींची एक मोठी मूर्ती ठेवलेली आहे त्या साईडला. ते पण लोक पाया पडतात, आपली इच्छा बोलतात. इकडे मंदिराच्या साईडला हा रस्ता जातो महाप्रसादालयाकडे. इथे दर रविवारी स्वामींचा महाप्रसाद भेटतो आपल्याला. हे स्वामी समर्थ. इथे महाप्रसाद वाटायचं काम चालू आहे. इथून लाईन आहे, इथून प्लेट घ्यायची आणि इथून इथे घेऊन पुढे जाऊन आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊन आपण पुढे जाऊन बसून खाऊ शकतो. ते भात वरण आणि भाजी. बस 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 जास्त वरण आहे, भाजी, इकडे पापड, लोणचं पण आहे. इकडे पाण्याचे ग्लास आहेत. पुढे जेवणाचं ताट घ्यायचं आणि जेवणासाठी बघा इकडे पूर्ण मंडप आहे. इकडे पंक्तीमध्ये जाऊन बसायचं. ते सर्वजण जेवणासाठी बसले. त्यांनी मला फूल पण दिलं जेव्हा मी मंदिरात गेलो पाया पडण्यासाठी. फूल एकदम छान आहे. मी बरोबरच ठेवले माझे आणि प्रसाद पण दिला. जेवणासाठी आले. आपलं ताट स्वतः धुवून टाकायचं. इथे धुण्यासाठी जागा आहे आणि इथे पाणी पिण्याची सोय आहे. ही सिस्टम एक नंबर आहे की हाताने घ्यायचं, बसून खायचं आणि आपलं ताट धुवून पाणी पिऊन परत ताट ते जमा करून परत तरी त्या स्वामी महाराजांच्या मठाचं दर्शन झालेलं आहे. आणि आम्ही आता इथून रिटर्न दर्शन आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण पण केलं, प्रसाद घेतला, खूप छान वाटलं. आणि तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या मठाला येऊन. त्याचबरोबर हा मठाचा दौरा इथे संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. आता आम्ही इथून पुढे जाणार आहे एकविरा मातेच्या दर्शनासाठी.